बघ आई, बोलली ना मी हनुमान चालीसा. आता सांग ना मला हनुमान बाप्पाची स्टोरी. आणि हनुमान बाप्पाचा जन्म कुठे झाला ते पण सांग. ते सगळं तर मी तुला सांगते, पण तुम्हाला अगोदर सांग की तुला माहिती आहे हनुमान बाप्पा कोणाचा अवतार होते? हो, कोणाचा? महादेवांचा. अगदी बरोबर. विष्णू बाप्पा आणि महादेव बाप्पा हे परम मित्र आहे. त्यामुळे जेव्हा विष्णू बाप्पा रामाचा अवतार घेऊन पृथ्वीवर आले, मग महादेव बाप्पा कसे मागे राहतील बरं? ते पण आले हनुमान बाप्पाचा अवतार घेऊन पृथ्वीवर आणि त्यांनी राम बाप्पांची सेवा केली. हो, बरोबर आहे. राम बाप्पा आणि विष्णू बाप्पा दोघंही खूप पक्के मित्र आहे. हनुमान बाप्पांचा जन्म किष्किंधा नगरीमधल्या अंजनाद्री पर्वतावर झाला, ज्याला आपण आत्ताच्या काळामध्ये हम्पी म्हणतो, जे कर्नाटक शहरामध्ये आहे. स्वर्गामध्ये पुंजिक स्थला नावाची एक अप्सरा होती. तिला स्वतःच्या सौंदर्यावर खूप जास्त गर्व होता. एकदा तिने एक ऋषी तपस्या करत असताना त्यांची तपस्या भंग केली. तेव्हा ते ऋषी संतापले आणि त्यांनी तिला शाप दिला की तुझा जन्म पृथ्वीवर होईल आणि पृथ्वीवर गेल्यानंतर तू जेव्हाही कोणाच्या प्रेमात पडशील तेव्हा तुझं रूप हे नाहीसं होईल आणि तू वानर रूपी होऊन जाशील. तेव्हा त्या अप्सरेला तिची चूक कळाली आणि ती ऋषींची क्षमा मागू लागली. तेव्हा ते ऋषी म्हणाले की जरी तुला शाप मिळालेला असला ना, तरी तुझ्या पोटी एका पुत्राचा जन्म होईल जो खूप शक्तिशाली असेल आणि तो एक महान कार्यामध्ये खूप मोठी भूमिका पार पाडेल. अच्छा. पुढे जाऊन ऋषींनी दिलेला श्राप हा खरा झाला आणि त्या अप्सरेचा जन्म पृथ्वीवर अंजनी या नावाने झाला. अंजनी जेव्हा तरुण वयात आली तेव्हा ती एकदा जंगलामध्ये फिरत असताना तिला वानरराज केसरी यांचे दर्शन घडले आणि ती तेव्हा त्यांच्या प्रेमात पडली आणि त्याच क्षणी तिचं रूप बदलून ती वानर रूपामध्ये प्रकट झाली. आणि वानरराज केसरी हे देखील वानर रूपातच होते, त्यामुळे त्यांनी अंजनीचा स्वीकार केला आणि त्या दोघांचा विवाह झाला. अच्छा, म्हणूनच त्यांचा चेहरा इतका गबू गबू आहे. हो, कारण हनुमान बाप्पा हे वानर रूपात जन्माला आले आहे. त्यांचे आई आणि वडील हे दोघं देखील वानर रूपात होते, म्हणूनच हनुमान बाप्पा पण त्यांच्यासारखे होते. अच्छा, आता समजलं. हो, आणि तुला माहिती आहे का, त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाले तरी त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. तेव्हा अंजनी मातेने 11 वर्षाचं तप केलं आणि महादेव बाप्पांना प्रसन्न केलं. तेव्हा महादेव बाप्पांनी अंजनी मातेला विचारले असता तेव्हा त्या म्हणाल्या की मला तुमच्यासारखाच पुत्र हवा आहे आणि महादेव तिला तथास्तु म्हणाले. त्याच काळामध्ये दशरथ राजा त्यांच्या पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत होते आणि त्या यज्ञामध्ये त्यांना खीर मिळाली होती आणि ती खीर जेव्हा ते त्यांच्या पत्नीमध्ये वाटत होते त्याच वेळी एक पक्षी आला आणि तो त्या खिरीतला थोडासा भाग घेऊन उडायला लागला आणि त्यानंतर पवनदेवांच्या मदतीने तो खिरीचा थोडासा जो भाग होता ना, तो अंजनी मातेच्याच हातामध्ये पडला आणि अंजनी मातेने तो महादेवांचा प्रसाद म्हणून स्वीकार केला आणि तो ग्रहण केला. त्यानंतरच त्यांच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला. अच्छा, आता मला ही स्टोरी समजली. हो, आणि तुला माहिती आहे का हनुमान बाप्पा इतके शक्तिशाली का आहेत? का? कारण ते महादेव बाप्पांचे अवतार आहे. हो, ते तर माहितीच आहे. आणि त्यांचा जन्म पवनदेवांच्या सहाय्यानेच झाला होता ना, म्हणून त्यांना पवनपुत्र म्हणतात आणि म्हणून ते अतिशय वेगवान पण आहेत. त्यांच्यामध्ये वायुदेवाचेही गुण आलेले आहे, महादेव बाप्पांचे पण गुण आले. आणि ते राम बाप्पाचे इतके छान भक्त कसे होते? भक्तीचा गुण त्यांनी त्यांची माता अंजनी यांच्याकडनं घेतला होता, कारण त्यांच्या प्राप्तीसाठी अंजनी मातेने महादेवाची भक्ती केली होती, तपस्या केली होती. तोच गुण हनुमान बाप्पांमध्ये आला आणि ते राम बाप्पांचे परम भक्त झाले. अच्छा, मला आता समजली ही स्टोरी. ओम हनुमते नमः.